सांगली जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदीचा शोध घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आणि त्यासाठी आता निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे तपासले जात आहेत आणि तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तर पलूस तालुक्यामधील सगळ्या शाळांमध्ये ही शोध मोहीम राबवण्यात येते आणि पलूस इथल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यामध्ये व्यस्त आहेत। मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण देण्यास विरोध केल्यामुळे अंगावर ऑइल टाकणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मराठा समाजाचे कार्यकर्ते असलेल्या प्रताप कांचन यांच्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या 5 जणांनी ऑइल टाकून कानशिलात लगावली आणि या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सापडलेल्या आहेत त्या 5566 कुणबी नोंदी आणि कागल आणि करवीर तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदी मिळाल्यात। कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलाय। अमरावतीमध्ये डेंग्यूचा कहर पाहायला मिळतोय। तर जानेवारी ते ऑक्टोबर या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये अमरावतीत डेंग्यूचे 408 रुग्ण आढळून आलेत। शहरामधील डेंग्यूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीनं महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केली जाते। सिंधुदुर्गमधील अनेक रस्ते आता हे खड्ड्यात गेल्याचं पाहायला मिळतंय। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वेंगुर्ले कोल्हापूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे। तर बीडमध्ये दिवाळी निमित्तानं ट्रॅव्हल्सवाल्यांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी प्रशासनानं आता पुढाकार घेतलाय। प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी बीड प्रशासनाच्या वतीनं तिकीट दराचा फ्लेक्स लावण्यात आलाय। तर अधिकचं भाडं आकारल्यास तक्रार करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। नागपूर विधिमंडळामधील दोन्ही सभागृहामधील नवीन ध्वनी यंत्रणेसोबत सदस्यांसाठी कायमस्वरूपी लॅपटॉपची व्यवस्था करण्यात येणार आहे। मात्र ही यंदा यंत्रणा लागणार नसल्यानं मुंबईमधील लॅपटॉप लावण्यात येणार असल्याची माहिती मिळते। 7 डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सत्र नागपूर येथे सुरू होते। तर अधिवेशनाचे 20 डिसेंबरपर्यंतचं कामकाज निश्चित करण्यात आले। तर विदर्भामध्ये प्रस्तावित 5 आधुनिक संत्र प्रक्रिया केंद्रांमुळे संत्र्यांवर प्रक्रिया करणं आणखी सुलभ होणार आहे। नागपूर जिल्ह्यात 3, अमरावती जिल्ह्यात 2 आणि अशा 5 ठिकाणी होणार आता आधुनिक संत्र प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येणार असून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। तर अकोल्यामधील उभाटा गटाचे माजी महापौर श्रीरंग पिंजकर यांनी रामेश्वर पवळ आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला आणि नंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतलेली आहे। यावेळेस अकोला जिल्ह्यासंदर्भात पक्ष संघटनेवर चर्चाही झाली आहे। मावळ तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी आमदार रवींद्र धांगेकर आणि नेते सचिन सावंत यांनी आढावा बैठक घेतली आहे। तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत बैठक घेण्यात आली आहे। त्यामुळे आता मावळमध्ये काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा दिसून येते। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा एरंडल मतदारसंघात विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप उभाटा गटानं केलाय। तर मोठ्या ठेकेदारांना हाताशी धरत विकास कामामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप उभाटा पदाधिकाऱ्यांनी केला असून या विकास कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। मावळ ग्रामपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तर मावळ गटविकास अधिकारी आणि सरपंच यांनी आरोप फेटाळले आणि या प्रकरणी आता लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। नाशिक जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करा अशी मागणी स्वतः पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे आणि त्यासाठी त्यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना पत्र सुद्धा लिहिलंय। जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ असताना देखील दुष्काळ जाहीर न केल्यानं आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। जळगाव जिल्ह्यामधील जामनेर तालुक्यामध्ये कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला। त्यामुळे आता शेतकरी चिंतेत सापडले आणि आधीच कपाशीला भाव नाहीये, त्यात सध्या पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतकरी त्यामुळे आता आर्थिक संकटात सापडलाय। तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बंदोबस्त करण्याची मागणी सुद्धा केली आहे। चाळीसगावमध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे दिसून आलेत। वनविभागाने बछड्यांना ताब्यात घेतलं होतं, परंतु आई आणि बछड्यांच्या पुनर्मिलनासाठी पुन्हा त्यांना शेतात ठेवण्यात आलंय आणि बछड्याच्या हालचालींकडे वनविभागाने लक्ष ठेवलंय। दरम्यान बिबट्याची आई आणि बछड्यांचं पुनर्मिलन करण्यात वनविभागाला यशही आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं आणि या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पीक मातीमोल झालंय, तर वारंवार पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे देवगडमधील शेतकरी हवालदिल झाले।
रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला आणि या पावसामुळे चांगल्या बहरलेल्या भात पिकांचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे बहरलेलं भात पीक उद्ध्वस्त झालंय। नुकसान झालेल्या भात शेतीचे पंचनामे करत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते। सोलापूर जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि सोलापूर शहरातील अनेक भागात सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली असून अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना लाभ होणार आहे, तर ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना लाभ होणार असून डाळिंब फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे। नागपूर महापालिकेच्या 250 बसेस भंगारामध्ये जाणार आहेत, तर 15 वर्ष पूर्ण झालेल्या महापालिकेच्या ताफ्यातल्या 423 पैकी 235 बस भंगारात काढण्यात येणार असून पालिकेनं JNNU योजनेअंतर्गत 2009 साली या बसची खरेदी केली होती आणि त्यामुळे आता शहरातील बस सेवा प्रभावित होणार आहे। कार्तिकी यात्री कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात। भाविकांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दर्शन रांगेजवळील खासगी मालकीच्या जागेवर तात्पुरतं विश्रांती कक्ष उभारण्यात येणार आहे। यात्रे दरम्यान फिरतं आरोग्य पथक सुद्धा तैनात करण्यात येणार आहे। तर कोल्हापुरामधील अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून किरणोत्सवाला प्रारंभ होणार आहे आणि सलग 5 दिवस हा सोहळा होणार आहे। तर किरणोत्सव मार्गाची बुधवारी पाहणी सुद्धा करण्यात आली आहे। उपराजधानी नागपूरमध्ये व्हायरल ताप खोकल्यानं सगळेच बेजार झाले, तर मेयो मेडिकलसह खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे आणि दर दिवसाला बाह्य रुग्ण विभागामध्ये तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी 25% रुग्ण याचे व्याधीनं ग्रासलेले आहेत आणि दुसरीकडे टायफॉइड आणि कावळे आजारानं सुद्धा डोकं वर काढलं। जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी गोंदियातल्या शासकीय निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीनं केली आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गोंदियात शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय, तर प्रलंबित मागण्या सरकारनं मान्य न केल्यास 14 डिसेंबरपासून संपावर जाऊ असा इशारा सुद्धा दिलाय। बोदवड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि या मागणीसाठी बोदवड तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीनं आंदोलन केले। पावसानं पाठ फिरवल्यामुळे खरीपाची पिकं हातची गेली, त्यामुळे आता दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येते।